गेला असता आता गाडी खाली. हे तर नमस्कार मित्रांनो, हरे कृष्णा सगळ्यांना, गुड आफ्टरनून. तर आता लगभग 3 वाजत आलेले आहे आणि आज सॅटर्डे आहे. तर आज एक आपला शॉर्टली असा फेरफटका. तर मी आता आहे जो की कश्यपी डॅम आहे तिकडे आहे मी. त्या रूटने इकडे हरसूरचा जो रूट आहे तिकडे चाललेलो आहे. तिकडेच काही लोकेशन मला बघायचे आहे. तुम्ही बघताय की कश्यपी डॅम किती प्रमाणात त्याचं पाणी आहे. खूप पाणी असतं पावसाळा टायमात, पण आता जसं पाऊस पण मुळात एवढा पडून नाही राहिला. नाशिकमध्ये देखील असे नाशिकचे बरेच धरण आटोक्यात आलेले आहे. पण जसा पाऊस ज्या या सीझनमध्ये पडायला पाहिजे तो अजून झालेला नाही चालू. आज 22 तारीख आहे आजची आणि सॅटर्डे आहे. सागर आहे माझ्यासोबत. आमचा तसा प्लॅन होता माळशेजचा, पण आता कसं आहे की पाऊस, तुम्हाला बोलले की जोपर्यंत चांगला पाऊस नाही पडत तोपर्यंत तिकडचं जे निसर्ग आहे अवतीभोवतीचं जोपर्यंत हिरवगार होत नाही तोपर्यंत तिकडे पण बघायला मजा नाही. त्यामुळे साधारणतः पुढच्या महिन्यातच आम्ही प्लॅन करू. आणि रिसेंटलीच मी माळशेज घाटच्या इकडचा एक ब्लॉग बघितला. तिकडचा म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर आहे, पण आता तरी तिकडे अजून बऱ्यापैकी पाऊस व्हायचा बाकी आहे. मग आपण प्लॅन करूयात पुढच्या महिन्यात. तोपर्यंत आपले इथेच नवीन असे एक्सप्लोअर करायचे प्रयत्न चालू असतात नाशिकमध्ये कुठे ना कुठे, किंवा नाशिकच्या अवतीभोवती किंवा थोडंसं लांब डिस्टन्सवरती काही ना काही प्लेसेस एक्सप्लोअर करतच असतो मी. म्हणजे माझ्यासाठी नवीन ते ठिकाण असायला हवे जे मी आजपर्यंत बघितले, आणि किंवा एक असा भाग की जिकडे मी कधी गेलेलोच नाही, तो माझ्यासाठी कदाचित नवीन असू शकतो. ठीक आहे. तर कश्यपी डॅमवरती सुद्धा तुम्हाला जर माहिती नसेल तर यायचं असेल तर इकडे मखमलाबादच्या रूटने तुम्हाला यावं लागेल. आणि तिकडून गिरणाऱ्यासाठी रोड आहे, त्या गिरणाऱ्याच्या गावातून तुम्हाला सरळ पुढे यायचं आहे. तर तुम्हाला इकडे पुढे येतानाच जो की आहे हा कश्यपी डॅम किंवा धरण तुम्हाला दिसल्या जाईल. ठीक आहे. पावसाळा जेव्हा चालू होईल तर तुमच्यासाठी हा स्पॉट आहे. ज्यांना अजून हा कश्यपी डॅम बघितलेला नसेल किंवा माहिती नसेल त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता आम्ही निघतो इथून पुढे. आम्ही बघणार आहोत हर्सूलच्याच रूटच्या इकडे काही नवीन ठिकाण किंवा असं काहीतरी बघायला मिळतं. तिकडचे पण बऱ्यापैकी मी बघितलेले, पण अजून आपल्याला कुठेतरी असं एक नवीन रूट किंवा तिकडे अजून आपण गेलेलो नाही आहे अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर चला निघूयात, पुढे जाऊयात आपण. Looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and isolated. साधारण तरी आता पाऊस नाही, त्याच्यामुळे हा डॅमचा एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही विजिट देऊ शकता. इथे वरती काय फार्म हाऊस का काहीतरी तयार होऊ राहिले इथे वाटतं. इथे पण आहे निवांत ठिकाण. हा पण इथे एक छोटासा डॅम आहे कश्यपी डॅमचं. थोडंसं पुढे आले का तुम्ही, त्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक शिवाजी म्हणून काहीतरी असं जे वॉटर पार्कचं का काहीतरी आपल्या या डॅमचं नाव आहे, शिवाजी डॅम का काहीतरी बोर्ड होता पहिले, पण आता दिसला नाही मला तो बोर्ड. आणि आसपास म्हणजे अजून तरी 1.5-2 महिन्याची नंतर जर तुम्ही आले आणि इकडचं वातावरण बघितलं तर खूप मस्त ठिकाण आहे. निवांत येऊन रिलॅक्समध्ये बसू शकता इथे. आणि
जास्त गर्दी क्राऊड नसतो. जसं आपला गंगापूर डॅमकडे कसा भरपूर क्राऊड असतो, इकडे कसं निवांत व्ह्यू पण मस्त आहे. असं आम्ही असं फक्त शोधत आलो तो. म्हणजे या अगोदर आम्ही आलेलो होतो. आम्ही स्टार्टिंगला जेव्हा आमचा एक्स रायडर आहे, म्हणजे जे हॉर्नेटचे जेवढे पण युजर होते ना, त्यांची ॲज अ स्टार्ट मीटिंग होती, आमची जी भेट होती ती इथंच झालेली होती या स्पॉटवरती. ठीक आहे. आणि इकडे आलेलो होतो. आमचा फर्स्ट मीटअप टाईपच म्हणा तुम्ही एक प्रकारे. त्यावेळेस इथं ह्या स्पॉटवरती आम्ही केलेली होती. त्यानंतर बरेच असे रायडिंग मेंबर्स पण जॉईन झाले, काही ग्रुप जॉईन झाले. ग्रुपमध्ये आम्ही इन्वॉल्व झालेलो होतो. तसं मी अजून जास्त कोणत्या ग्रुपमध्ये जास्त राईड नाही केलेली आहे. हळूहळू करू आपण. पण जसं की तुम्ही बघताय, असेच मला शांत ठिकाण आवडतं. दे ना रे तुझी सायकल. तू सायकल दे ना मला. सायकल नको. गाडी घे ना माझी, एवढी मोठी गाडी. अरे पळती नाही गाडी. किती किलोमीटर आहे इकडनं? हर्सूल. तू गेला का ना हर्सूलला? गेलोय. हे कोणतं गाव आहे? हट्टीपाडा आहे ना? नाही, माणीपाडा. माणीपाडा का? हट्टीपाडा पुढे आहे का? हो, 2-3 मीटर. 2 किलोमीटर. 2-3 मीटर सांगतो तो. पाय दे ना तुझी सायकल. याची का? कोणाची सायकल? याची सायकल. हर्सूलला डायरेक्ट गावात निघू का? त्यांना ते कायचे गेले असेल ते नसेल. जायचं असं हट्टीपाड्यावरून असं टाकायचं. असं टर्न टाकायचं. मारायचं का?